बापू भाग 1. पाठीची अगदी कमान करून तेलाची मळकट बोटे उमटलेल्या पुस्तकात आकड्यांची चवट मांडत असलेला बापू काळुसकरांच्या आयुष्यातला आता कणाच उरला नव्हता. दररोजचा दिवस एखाद्या गिधाडाप्रमाणे पंख पसरून यावा आणि आयुष्याचा एक लचका तोडून निघून जावा असले जीवन तो जगत होता. त्या मोटार कारखान्यातील खोल्या बराकीसारख्या होत्या. तेलकट निळसर कपडे घातलेली माणसे भुयारात राहणाऱ्या माणसांप्रमाणे राबत हिंडत. त्यांच्या अंगाचे मूळ अवयवच असल्याप्रमाणे त्यांच्या हातात नेहमी हातोडे स्पॅनर असत व काही वेळा ते ठिणग्यांच्या धारा उडवत. पेट्रोल डिझेलचा कुंदवास सगळीकडे चिकट बुरशीसारखा चिटकून राहिला होता. कुठेही पाऊले टाकले तर ते टायरला अथवा अवजड लोखंडी सामानावर टच्चदिशी ठेचाळत असे. बापूंच्या खुर्चीवर बोटे फिरवली तर नखांत तेलकट मातीची काळी रेषा उठे व तो जायला निघेपर्यंत कपड्यावर 2-4 तरी तेलाचे डाग पडत. त्याला पुष्कळदा वाटे, हा साला पेट्रोलचा वास कोणत्या 1134 आकड्याला चिकटून आला कुणास ठाऊक. आला आणि जन्माचा चिटकून बसला. सगळीकडे चालू असलेला कुस्ती खडखडाट ऐकून तर डोक्याचे खवले उडत असल्याप्रमाणे त्याला वाटे. पण ते अगदी प्रथम. त्यावेळी तो खुर्चीत इतका वाकून बसत नसे. खुर्चीवर तेलाचा ओला डाग दिसला तर त्यावर पचकदिशी बसत नसे. कुबड्यांचा आवाज झाला म्हणून त्याने मान वर करून पाहिले. मारुती खडखड करत त्याच्याकडेच येत होता. बापूने वर पाहताच तो थांबला. कुबड्यांवर खांदे सैलावून त्याने बापूला सलाम केला व तो पुढे आला. साहेब बोलावतात तुम्हाला, तो म्हणाला. मारुतीकडे पाहिले की बापूला चापात एक पाय अडकलेल्या उंदराची आठवण होत असे. कुठल्या तरी चक्रावरचा पट्टा काढताना त्यात सापडून तो फरफटला होता म्हणून फक्त दया दाखवावी म्हणून मालकाने त्याला किरकोळ कामासाठी ठेवून घेतले होते. काल दुपारी कारखाना लोटला नाही हे मालकाला समजलंय. तो म्हणाला, तुम्ही जरा सांगून बघा माझ्यासाठी. ते ऐकून बापूला उगाचच बरे वाटले. अधिकाराच्या त्या एवढ्याशा कड्याने त्याचा आवाज दाट झाला. तुम्हा लोकांना कामं करायला नको, ऐत खाऊ आणि म्हणे तुम्ही सांगा. काय सांगू तिथं की मीच उद्यापासून कारखाना झाडतो म्हणून? तो म्हणाला. तसं नाही साहेब, मारुती शरमून म्हणाला. असं मळभ आलं की पाय ठणकतो, हाडं अगदी फुटतात. मी तरी काय करू? आज सगळं लखलखीत करूनच जातो की नाही तुम्ही बघाच. बराय बघू. जाता जाता बापू ऐटीत म्हणाला. मालकाच्या स्वच्छ पडदा पंखे असलेल्या खोलीत शिरताना पुन्हा तो विसविशीत झाला व त्याच्या तोंडावरचे नम्र हसणे चेहऱ्यावर मावेना. तो पाठ वाकवून उभा राहिला. मालकांनी आपल्या छोट्या मुलाला टेबलावर ठेवले होते व ते त्याच्याशी खेळत होते. मान वर न करताच ते म्हणाले, काय हो, त्या मारुतीनं कुठंच झाडलोट केली नाही काल? माजलाय तो फार. हो तर, माझं देखील ऐकत नाही, उलट उत्तरं देतो. फार उर्मट, बापू म्हणाला. त्याला काहीतरी दंड केल्याखेरीज वठणीवर यायचं नाही साहेब. मालक लगेच काही बोलले नाहीत. त्यांनी मुलाच्या हातून पेन काढून घेतले. दंड कशाला, नुसतं सांगून पहा. जुना नोकर आहे तो, ते म्हणाले. हो तर, पैशाने मारलं तर पोटाला लागतंय. तसा तो काही कामचुकार नाही, बापू उल्हासाने म्हणाले. पण त्याला चांगला दम द्या एकदा. नुसतं खुर्चीवर बसून चालायचं नाही. बापूला एकदम डागल्यासारखे झाले व चाबकाने झोडपून काढावे असा त्याला मारुतीचा संताप आला. त्या मुलाने आता शाई उचलली व खेळता खेळता ती पच्चदिशी बापूच्या अंगावर उडवली. त्याच्या
बुशर्टावर 2 मोठे डाग पडले व चेहऱ्यावर थेंब उडाले. दात घट्ट आवळून त्याने चेहरा पुसला. सुधीर, मार मिळेल हं. काय हे भिंतीवर घाणेरडे डाग. त्याला टेबलावरून उचलून खुर्चीवर ठेवत मालक म्हणाले, चालायचं साहेब, मुलंच आहे. बापूने आपले हसणे पुन्हा चेहऱ्यावर मांडले व तो बाहेर पडला. बाहेर पडताच आणखी 2-4 थेंबाबरोबर हसणे पुसून टाकले. हरामखोर, तुझी भिंत घाण होते आणि माझा चेहरा म्हणजे तुझा पायपूसच की. त्याला वाटले 20,000 रुपये खर्च करून स्वित्झर्लंडमधून दुरुस्त करून आणलेल्या मालकाच्या मणक्यावर जाडबूट घालून नाचावे. वाटेतच त्याला मारुती भेटला. तो खेकसून म्हणाला, या खेपेला कातडं वाचलंय तुझं मी. पण पुन्हा काही झालं तर तू जा कुठल्या तरी विहिरीत. माझ्याकडे येऊ नकोस. मारुतीने मान खाली घातली व कोपड्यात लोंबत तो निघून गेला. बापू पुन्हा टेबलापाशी बसला. पण साठलेली शिसारी एकदम उसळून आल्याप्रमाणे तो थांबला. कारखाना बंद व्हायला अद्याप 1 तास होता. परंतु त्याने फरदिशी लेझर बंद केले. कारण आपले डोके साऱ्या कारखान्याएवढे मोठे झाले व हा खडखडाट सगळा आपल्याच डोक्यात होत आहे असे त्याला वाटू लागले होते. कसल्या आयुष्यावर आपण पैसे लावले आणि हाती लागले काय. ज्या गावात जन्मलो वाढलो ते 2-250 मैल दूर राहिले. 2-250 नव्हे तर चांगले 1134 मैल दूर राहिले. नवे कायमचेच बंद झाले. पेट्रोलचा वास असलेल्या काळ्या शर्टातला ड्रायव्हर तो रस्ता बंद करून उभा आहे. यशोदेमुळे इथे आलो. जवळजवळ गिधाडाप्रमाणे तिच्या आयुष्यावर चरत जगत झाले. यशोदेची आठवण होताच बापूच्या मनातील सूक्ष्म मस्तर जागा झाला. आता ती शाळेत काय करत असेल. तिला शाळेतून यायला इतका उशीर का होतो आणि शाळेला जाताना इतकी काळजी कशाला घ्यायला हवी. पावडरीचा हात अगदी फिरवलाच पाहिजे. या विचारांनी बापू फार अस्वस्थ झाला. त्याने स्वतःच्या मळक्या खाकी कपड्यांकडे लक्ष गेले. अद्यापही थोडे ओलसर असलेले शाईचे डाग त्याला दिसले. ते डाग, तेलाचा वास आपल्या वाट्याला आला आणि पावडरचा वास. शुभ्र पातळ तिच्या. तो म्युनिसिपालिटीत असताना ती मळक्या चादरीसारखे पातळ नेसत असे. पण यायच्या वेळी ती सोप्यावर वाट पाहत असे. का कशी बदलून गेली ती. आता ती घरी परत येते तेच मुळी 7 वाजता. कधी बोलली तर बोलली, नाहीतर बसल्या ठिकाणीच चटईवर आडवी होते. बूट घालून मरीन ड्राईव्हवर टकटक हिंडून मिळवले काय तर शाईचे डाग, वंगणाचा चिकट मलिनपणा, देशमुखांची तोंडावर थुंकी. बापूच्या मनातील शरम एकदम जागी झाली. 4-5 वर्षाच्या अंतरावरून एक गिधाड त्याच्या रोखाने आले आणि बापू अंगचोरीत त्याच्या सावलीत स्वतःला लपवण्याचा प्रयत्न करू लागला. म्युनिसिपालिटीत तो एका अकाउंटंटमागे 4 वर्षे बसत होता. त्या खोलीला काचऱ्याचा कुबट वास. मागची खिडकी उघडली नाही की शिजल्यासारखे वाटे आणि जर उघडली तर मागच्या स्टोअररूममधील फिनेलचा वास घाणेरड्या फडक्याप्रमाणे येऊन तोंडावर आदळे. प्रथम तिथेही त्या वासाने त्याचे डोके उठत असे. पण नंतर त्याला त्याची सवय झाली. तशीच सवय झाली ती दाढी वाढलेले घामट कंत्राटदार, पैसे भरताना येणाऱ्या भपकाऱ्याची. हुसेन नदाफ हा म्युनिसिपालिटीचाच नोकर. तो पैसे भरताना जाळीच्या पिशवीतून आत ढकलत असे. तो भोई गल्लीत राहत होता म्हणून की काय कुणास ठाऊक, त्याच्याही अंगाला माशांचाच वास येत असे. त्या दिवशी 4:15 वाजताच कुणीतरी जकातीचे 1134 रुपये
आणून भरले होते. त्या खुर्दाच्या ढिगाकडे पाहताच बापूला मळमळल्यासारखे झाले. त्यातील साला 1 रुपयाचा आपल्याला उपयोग नाही. नुसती वांझोटी हमाली. त्याची कॉलर भिजून दिवा पुसल्याप्रमाणे मळली होती व अंग आंबून गेले होते. त्याला गरम चहाची आठवण झाली. गरम म्हणजे काय? ओठ भाजले तरी हरकत नाही, पण अंगभर ऊन आग पेटली पाहिजे. त्याला उगाच वाटले, नाजूक पांढऱ्या रंगाचा साबण घेऊन अंघोळ करावी. अंगावर मऊ थरथरणारे रेशमी शर्ट घालावे आणि हातभर उंच गादीच्या खुर्चीत बसून रंगीत सिनेमा पाहावा. पण त्याने ती कल्पना झिडकारली. हे आता या जन्मी जमेल की नाही कुणास ठाऊक. सिनेमाला जाऊन वर्ष झाले होते. यशोदा जे पातळ नेसते ते म्हशीच्या कातड्यासारखे होऊन बसले होते आणि ही आपले धोतर जोराने काचा मारायची देखील सोय राहिली नव्हती. नाहीतर पापुद्र्यासारखा एक तुकडाच हातात यायचा. म्हणे थरथरणारे रेशमी शर्ट. फ्यू. त्याने निर्जीवपणे नाणी मोजली. ती सारी खिडकीतून आत आली. नंतर बँकेत जाणार. नंतर खिडकीही रिकामी व आपणही. तरी बरे, ती नाणी अगदी थोडीच निघाली. उद्या आणली असती रक्कम तर काही बिघडलं असतं? बापूने चिडून विचारले. समोरचा माणूस कुणी तरी ड्रायव्हरच असावा. त्याचे शर्ट गिधाडी पंखाच्या रंगाचे होते व त्याला पेट्रोलचा वास येत होता. अजून 4 वाजले नाहीत. तो किंचित उर्मटपणे म्हणाला, आमचं काय? आम्ही नोकर माणसं. मालकानं सांगितलं जा म्हणून आलो. तुम्ही घेत नाही म्हणा. मी परत चाललो. बापूला एकदा वाटले, ती मुठभर नाणी उचलून फाटदिशी त्याच्या तोंडावर मारावीत व म्हणावे, गाढवा, 5:30ला ऑफिस बंद होते. पण आठवडेच्या आठवडे 8 वाजेपर्यंत मरतो मी. 15 मिनिटे 1 दिवस सुट्टी दिलीस तर काय तुझा बाप उलथेल की काय? पण ड्रायव्हरचे म्हणणे बरोबर होते. 4 वाजेपर्यंत पैसे भरता येत होते. त्याने आदळआपट करत पावती दिली व पैसे डिपॉझिटमध्ये ठेवण्यासाठी तो देशमुखांकडे गेला. हे पहा काळूसकर, ही बिलं बॅगेत द्यायची आहेत. देशमुख भळभळीत हसून म्हणाले, तेव्हा पैसेही घेऊन जा. भरणा होतात का पहा. नाहीतर उद्या सकाळी येताना भरून या. मला आज जरा लवकर जायचं आहे. तेव्हा मी डिपॉझिट हिशेब आधीच बंद केला 3:30ला. बापूला त्या ड्रायव्हरची नंतर अनेकदा आठवण येत असे. दर खेपेला त्याला वाटे, आता पुन्हा जर तो समोर दिसला तर आपल्या हातून त्याचा खूनच होईल. कोणी सांगितले होते त्याला नेमक्या त्या वेळेला यायला, येऊन गळ्याभोवती फास टाकायला, वाटेत चहा ढोसायला, बिड्या फुंकायला. जरी तो थांबला असता तरी आजचे काम उद्यावर गेले असते. आणि ते देशमुख प्रत्येक नाणे स्वीकारताना त्याच्या आईबापांचे रीतसर धार्मिक पद्धतीने लग्न झाले होते की नाही हे तपासून पाहणारा हा पिकून फुटला चेहऱ्याचा माणूस त्या दिवशीच अगदी ऐसपैस हसला आणि 1134 रुपये दुसऱ्या दिवशी भरा म्हणाला. त्या साऱ्यांचा आपल्याविरुद्ध एक कटच होता. तो ड्रायव्हर 15 मिनिटे आधी आला. देशमुखांनी फक्त अर्धा तास तसाच आधी डिपॉझिट हिशोब बंद केला. आपण तेव्हा अगदी ठेचाळून पडतो हे पाहत ही नशिबाची गिधाडे कधी टपून बसली होती. बापू बँकेत आला व त्याने सारी बिले त्याच्यासारख्या कॉलर मळून गेलेल्या दमलेल्या कारकुनापुढे आदळली. पण पैसे मात्र त्याला स्वतःजवळच ठेवावे लागले, कारण तोपर्यंत तेथील वेळ संपली होती. त्याने नोटा खिशात घातल्या व बसची वाट पाहत तो स्टेशनसमोरच्या स्टॉपवर
उभा राहिला. त्याचे अंग निर्जीव झाले होते व वाऱ्यासारखी काट्याप्रमाणे डोक्यात एक टोकदार वेदना बोचत हिंडत होती. खांबाशेजारी उभा असता तो मळकट खांबत झाला होता. स्टेशनसमोर निळ्या जांभळ्या रंगाच्या किरणांप्रमाणे सर्रकन मोटारी येत, पाकळ्या ओतल्याप्रमाणे रंगीत झग्यांच्या मुली, हातावर स्वेटर टाकलेल्या स्वच्छ पातळातील स्त्रिया खाली उतरत व चटचट आत जात. दररोज कुठे जातात हे इतके लोक? पुण्या मुंबईला की दिल्लीला काश्मीरला? आणि तेथे काय करतात ते? लोकांची गर्दी वाढू लागली कारण गाडीची वेळ झाली होती. बापूचे मन उगाचच ताणू लागले. आपण जिथे चाललो आहोत त्या अंधाऱ्या घरात आपण झुरळासारखे बसलो असता हे सारे लोक मुंबईला समुद्राकाठी भटकतील, काश्मीरला बागाबोटीत फिरतील. सांभाळणारी तरुणी उतरली. मखमली पाठी खालचा गोरा पट्टा दाखवत तिने पदरासमोर मोटारातून एक कोरीव उंच टाचांच्या सँडल्सवर आपला रेखीव डौल खांद्याच्या टोकावर ठेवला व ती बुकिंग ऑफिसकडे गेली. तिच्या अंगाला अत्यंत आकर्षक उष्ण उद्मातक वास असला पाहिजे असे बापूला वाटले. त्याला आपल्या ओल्या मळकट कॉलरीचा, फडफुशी धोतराचा विसर पडला. तो एकदम रांगेतून बाहेर पडला व तिच्या मागोमाग गेला. खरोखरच तिच्या मागे मन चाळवणारा, हावरे करणारा गंध येत होता. तिने मुंबईचे सेकंड क्लासचे तिकीट घेतले. बापूनेही तसलेच तिकीट घेतले आणि घाईघाईने आत येऊन कधी नाही तो गादीच्या बाकावर बसला. ती तरुणी खिडकीजवळच्या कोपऱ्यातून सुखावून बसली होती.